श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी जी रील टाकली होती कुंचन सेवेची, ती बघितल्यानंतर मला बऱ्याच मैत्रिणींचा मेसेज आला की ही सेवा नक्की कशी करायची, डिटेल्समध्ये सांगा. तर मी बऱ्याच जणींना रिप्लाय देऊ शकली आहे, बऱ्याच जणींना देऊ शकली नाही, त्याबद्दल सॉरी. ज्यांना मी रिप्लाय दिला होता की लवकरच आपला डिटेलिंगमध्ये व्हिडिओ येईल, तर हा व्हिडिओ मी डिटेलिंगमध्ये बनवलेला आहे. ही सेवा मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमेला करायची आहे. आता बघा, तुम्हाला दिसेल मी लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. हा तुम्ही पाटावर ठेवू शकता, चौरंगावरती सुद्धा ठेवू शकता. माझा टिपॉय आहे, बाजूला मागे ते तुम्हाला दिसते तो माझा देवर आहे, खाली त्याचं स्टोरेज आहे, म्हणून मी इथेच पूजा करते. लक्ष्मीचा फोटो, त्याच्या बाजूला तुम्हाला 2 समया दिसत आहेत, मी समया ठेवलेल्या आहेत. आणि समोर बघा तुम्हाला 2 दिवे दिसत आहेत. ओके, असे तुम्हाला जे समईमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे, पण समोर जे दिवे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. तुपाचेच दिवे ते तुम्हाला 2 लावायचे आहेत. ह्या देवीच्या बांगड्या मी साईडला काढून ठेवलेल्या आहेत. काय काय सामान लागणार आहे आपल्याला कुंचनसाठी ते आपण बघूया. पाटाच्या भोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे. कपडा तुम्ही येल्लो किंवा रेड टाकू शकता, दोन्ही कलरचे कपडे चालतील. जेव्हा तुम्ही समई किंवा दिवे तयार करता, सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवे आणि समई अलंकृत करून घ्यायचं आहे. अलंकृत करून म्हणजे काय, तर हळदी कुंकू समईला आणि जे समोर तुम्हाला दिवे दिसतात हे माझे शंख आणि नाम असे दिवे आहेत. तुमच्याकडे जर साधे दिवे असतील तरीही चालतील. हेच दिवे आहेत, कंपल्सरी पाहिजेत असं काही नाही आहे. जर तुम्ही सिंपल फक्त तुपाचा दिवा पाहिजे, कुंचनच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे पाहिजेत, हीच फक्त अट आहे. तुमच्याकडे मातीचे दिवे असतील तरीही चालतील. तुम्हाला अगोदर दिवे अलंकृत करून घ्यायचे आहेत, म्हणजेच हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दिव्यांना आणि फूल वाहून घ्यायचं आहे. आता आपण काय काय सामान लागणार आहे सेवेसाठी ते बघूया. ह्या देवीच्या बांगड्या मी साईडला बघा तुम्ही काढून ठेवलेल्या आहेत. प्लेटमध्ये हे सगळं सामान तुम्हाला मी दाखवते जवळून. याच्यामध्ये तुम्हाला 5 कवड्या, 5 गोमती चक्र, पंचरत्न, त्याचबरोबर 1 मोती, 1 पोवळा, चांदीच्या अक्षदा. आता ह्या प्लेटमध्ये जे तुम्हाला दिसत आहे बघा, कवड्या आहेत, गोमती चक्र आहे. ओके, हे हळकुंड आहे चांदीचा छोटूसा नारळ आहे, कारण आपल्याला नारळसुद्धा लागतो कुंचनमध्ये. आणि ही छोटी छोटी फुलं आहेत. फुलं म्हणजे जास्वंदीचं फुल आहे, पारिजातकाचं फुल आहे आणि 1 उधळायचं फुल आहे. त्याचबरोबर चांदीची लवंगसुद्धा ह्याच्यामध्ये आहे. आणि हे जे मी दाखवते हे आहेत चांदीच्या अक्षदा. तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी चांदीच्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही घरातले जे आपली लवंग किंवा हळकुंड आहे, अक्षदा आहेत, हे तुम्ही टाकू शकता. ही प्लेट आहे आपली. आता हे जे व्हाईट तुम्हाला दिसते 2 दिव्यांच्या मध्ये, हे मी रांगोळी काढली आहे. ह्या रांगोळीला बोलतात सहस्र कमल दल रांगोळी. हे सुद्धा कंपल्सरी आहे. शक्यतो हीच रांगोळी तुम्ही त्या प्लेटच्या खाली काढून घ्या. आता मी प्लेट ठेवून घेतली आहे. आता आपल्याला जी समई आहे, दिवे आहे, ते मी अलंकृत करून घेते आणि फूल वाहून घेते. हे बघा, मी अलंकृत करून घेतले आणि फूल वाहून घेतलेलं आहे दोन्ही समयांना आणि दोन्ही आपल्या दिव्यांना सुद्धा. दिव्यामध्ये, समोरच्या दिव्यांमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे. अगरबत्ती मी लावून घेतलेली आधीच. बाजूला तुम्हाला धूप दिसेल, धूपसुद्धा मी लावून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत, समई आपल्याला प्रज्वलित करायची आहे. खूप प्रसन्न असं वातावरण होतं जेव्हा तुम्ही ही पूजा घरात करता. स्वतःमध्ये सुद्धा फरक पडतो. घरातले जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या स्वभावात सुद्धा फरक पडतो. म्हणजे जे लोक चिडचिड करत असतील, वैतागत असतील, त्यांच्या स्वभावात सुद्धा खूप छान असा फरक पडतो. दिवे आता मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत. धूप संपत आला होता, मी इकडे परत धूप चालू केला आहे. जी प्लेट ठेवली होती त्या प्लेटला सुद्धा अलंकृत केलं आहे बघा. आता हा जो आहे माझ्या हातामध्ये, ह्यालाच आपण बोलतो कुंचन. आता ह्या कुंचनवरती बघा, तुम्हाला आता ते बरेच दिवस झाले घासून ती डिझाईन थोडीशी गेलेली आहे, पण ह्याच्यावरती ग्लासवरती तुम्हाला आपली लक्ष्मी, त्याच्या बाजूला गजांत लक्ष्मी, खालच्या साईडला शंख, चक्र, नाम अशी चिन्ह आहेत आणि ग्लासच्या बॅक साईडला विष्णूंचं चित्र आहे. तर हे सगळं जे आपल्या ग्लासवर आहे त्या सगळ्याला आपल्याला अलंकृत करायचं आहे, म्हणजे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. मी हळदी कुंकू कशी लावते ती पण पद्धत बघा. अगोदर आपल्याला हळद लावायची आहे, नंतर कुंकू लावायचं आहे.
काही काही लेडीज काय करतात, हळद कुंकू म्हटल्यानंतर अगोदर कुंकू, मग हळद, नियमानुसार अगोदर आपल्याला हळदच लावायची आहे, नंतर कुंकू लावायचं आहे. आणि हा कुंचन आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या ग्लासमध्ये सुद्धा हळदी कुंकू वाहायचं आहे. हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला तांदूळसुद्धा लागणार आहेत. प्लेटभर तांदूळ आपल्याला जवळ घ्यायचे आहेत. मी आता 2 वाटी तांदूळ घेतलेला आहेत एका प्लेटमध्ये. आणि ह्या वस्तू ज्या तुम्हाला प्लेटमध्ये दिसत आहेत त्या, हे माझ्याकडचे कॉईन आहेत 10चे 5चे. हे कॉईनसुद्धा आपल्याला पूजेसाठी लागतात. हे माझे पूजेचेच कॉईन आहेत. प्लेटमध्ये खाली सगळीकडे आपल्याला हे कॉईन ग्लासच्या सभोवताली ठेवून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा तुम्हाला थोडासा वेळ लागेल. नंतर तुमची पूजा तुम्हाला एकदा सवय झाली की जास्त वेळ लागणार नाही. हे बघा, हे ताटामध्ये मी तांदूळ काढून घेतलेले आहेत. आता मी खालच्या साईडला ठेवते टिपवायच्या, जेणेकरून मला दोन्ही गोष्टी व्यवस्थित घेता येतील. हे मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते श्रीयंत्रसुद्धा ठेवा. नसेल तर काही हरकत नाही आहे. असेल तर ठेवून द्या. आता जे मी तुम्हाला दाखवलं ह्याला बोलतो आपण शंख चक्र नाम. हे पण तुम्ही घ्या. हे पूजेत असणं खूप महत्त्वाचं आहे. शंखचक्र नाम हे हवंच. हे लक्ष्मी माता आणि विष्णूंना खूप प्रिय आहे. तर हे शंखचक्र नाम मी पुढे ठेवलेलं आहे. आता शंखचक्र नामला मी अलंकृत करून घेते. हळदी कुंकू त्यांना लावून घेते, फूल वाहून घेते आणि मग आपण आता आपली कुंचन सेवा सुरू करणार आहोत. तुम्ही जेव्हा ही पूजा करताय, जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो म्हणजे तयारी करतो, बाकी काही गोष्टी असतात, दिवे घासणं वगैरे किंवा रांगोळी काढताय, तेव्हा शक्यतो तुम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवरती विष्णू सहस्रनाम, श्री महालक्ष्मी अष्टकम हे जरी चालू ठेवलं तरी अतिउत्तम. श्रीयंत्राला फक्त कुंकू व्हायचं असतं, हळद व्हायची नसते. तर श्रीयंत्राला मी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि आता कुंचन सेवा चालू केलेली आहे. आता जे मी ही कुंचन सेवा करते आहे बघा, आता ह्या हातल्या ज्या वस्तू आहेत, आता सुरुवातीला घेतलेलं आहे मी गोमती चक्र. एक छोटीशी मूठ भरून मी तांदूळ टाकलं, त्याच्यानंतर गोमती चक्र टाकले 5 त्याच्यानंतर परत मी 2 मुठी तांदूळ टाकल्या. आणि जेव्हा तुम्ही हा कुंचन भरताय, ह्या वस्तू त्या ग्लासमध्ये टाकताय, तेव्हा तुम्हाला कंटिन्यू मंत्रजाप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. 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 हा मंत्रजाप तुम्ही करू शकता किंवा तुम्ही अजून कुठला देवीचा मंत्र जपत असाल तर तुम्ही तोही मंत्रजाप केला तरीही चालेल. जसं की ओम सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मंत्रसुद्धा तुम्ही जपू शकता कुंचन जेव्हा तुम्ही सेवा करताय तेव्हा, किंवा ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. आता जे पण मी एक साईडला बघा तांदूळ घेतलेत एका प्लेटमध्ये आणि एका साईडला तुम्हाला ज्या वस्तू दाखवल्या त्या आहेत, त्या एक एक मी वस्तू टाकते. मोती टाकला आहे मी आत्ता. परत मी कुंचन थोडासा भरला. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. मंत्रजाप कंटिन्यू तुम्हाला चालूच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मी पंचरत्न घेतलेत, पंचरत्न टाकलेत. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. हे जास्वंदीचं फूल आहे, हे चांदीचं फूल आहे. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. हे पारिजातकाचं फूल आहे. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. हे उधळायचं फूल आहे, एक छोटंसं फूल आहे चांदीचं. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ही चांदीची लवंग आहे छोटीशी. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. आता हे जे मी हातात घेते ह्या आहेत चांदीच्या अक्षदा. 11 अक्षदा असतात चांदीच्या, आपल्याला 11 अक्षदा लागतात. ह्यासुद्धा मी लास्टला टाकत आहे. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. 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 ओम सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या पद्धतीने हा सगळा कुंचन भरून घेतलेला आहे. कुंचन भरल्यानंतर ह्याच्या साईडला बांगड्या आहेत. ह्या बांगड्या ज्या खाली प्लेटमध्ये तुम्हाला पैसे दिसत आहेत त्याच्यावरती तुम्हाला टाकायच्या आहेत, ठेवायच्या आहेत. ह्या बांगड्या तुम्ही ग्लासमध्ये जरी टाकल्यात ना तरीही चालतील, कुंचनमध्ये जरी ठेवल्या तरीही चालतील. आता हे जे मी तुम्हाला आता दाखवलं आहे चांदीचा सिक्का, चांदीचा आपला लक्ष्मीचा सिक्का जो सगळ्यांच्या मोस्टली घरात असतो, तर हा सुद्धा मी त्या प्लेटमध्ये ठेवलेला आहे. आणि ह्या बांगड्या आता मी त्या आपलं जे कुंचनची प्लेट आहे त्याच्यामध्ये मी साईडला ठेवून घेत आहे. ह्या छोट्या बांगड्या आहेत, ह्याला देवाच्या बांगड्या बोलतात, देवीच्या बांगड्या बोलतात. आता हा जो कुंचनचा ग्लास भरलेला आहे ह्या ग्लासवरती तुम्ही लक्ष्मी मातेची प्रतिमा ठेवायची आहे. म्हणजे तुमच्याकडे आता जे मी चांदीचं नाणं ठेवलं लक्ष्मीचं ते ठेवू शकता, किंवा माझ्याकडे ही चांदीची लक्ष्मीच आहे, मी ॲक्च्युली तीच ठेवते. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ठेवा, नसेल तर तुमच्याकडे जो चांदीचा सिक्का आहे तो ठेवला तरीही चालेल. लक्ष्मी आपल्याला ग्लासवरती ठेवायची आहे. आणि ह्या पूजेला गुलाबाची फुलं लागतात आपल्याला शक्यतो. हे बघा, मी लक्ष्मीच्या फोटोला सुद्धा गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे. श्रीयंत्राला सुद्धा गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे. 2 गुलाबाची फुलं आपल्याला लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला ठेवायची आहेत. आणि तुमचा मंत्रजाप चालू पाहिजे. आत्ता मी तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे मी अगोदर सगळा व्हिडिओ शूट करून घेतला आहे आणि मग सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगते. आत्ता जे मी ठेवलं हे आहे कमळाचं चांदीचं फूल. हे ठेवल्यानंतर मी आता मंत्रजाप करत करतच लक्ष्मीला हळदी आणि कुंकू आता वाहिलेलं आहे. श्रीयंत्राला फक्त कुंकू वाहिलेलं आहे मी. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. पाया पडून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ही पूजा करताना संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी ही पूजा करताय, तुमचं कोणतं स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तुमचा जो गोल आहे तो. हे जे मी 2 पुस्तक दाखवले हे आहे व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र. ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता आणि महालक्ष्मी अष्टकमसुद्धा तुम्हाला बोलायचं आहे. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. करवीर निवासिनी माताची आपली जी देवीची आरती आहे ती तुम्हाला आरती करायची आहे. तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यासाठी तुम्ही दूध घेऊ शकता. मी दूध आणि साखर घेतलेलं आहे, तुम्ही खडी साखर घेऊ शकता. जर तुम्ही घरात गोड पदार्थ बनवला असेल तर तो पदार्थसुद्धा तुम्ही नैवेद्याला घेऊ शकता. ही पूजा तुम्ही सकाळी 10च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतर 4 नंतर करू शकता. शक्यतो मी तरी 6-7 ह्या दरम्यान करते. लक्ष्मी याच्या वेळेस मी ही पूजा करते. ह्या पूजेची उत्तर पूजासुद्धा असते दुसऱ्या दिवशी, त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करेन.